नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करतो। आपण राज्यसेवा किंवा कंबाईनचं इंग्लिश जेव्हा बघतो तेव्हा तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेस बघावे लागतात। आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये बोलतो तेव्हा भरपूर कंडिशन्स मांडतो आपल्या वाक्यांमध्ये, परंतु आपल्याला आता इंग्लिश म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू शिकायचं आहे, ठीक आहे ना। बघा, पहिली कंडिशन जनरल कंडिशन, त्याला आपण टाइप 0 असंही म्हणतो। जनरल कंडिशन, जनरल ट्रूथ म्हणजे जे जनरल ट्रूथ असतात, सायंटिफिक फॅक्ट्स असतात, हॅबिट्स असतात, इन्स्ट्रक्शन असतात, फॅक्ट्स असतात, रूल्स असतात, याला आपण काय म्हणतो? जनरल ट्रूथ। या ठिकाणी रूल कोणता असतो तर इफ प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स, इफ प्लस सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल प्रेझेंट, इफ प्लस सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल प्रेझेंट। म्हणजे बघा, आपल्याला हे सर्व कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये म्हणजे आपल्याला इफचा वापर करायचा आहे, तो 4 ठिकाणी करायचा आहे, इम्पॉर्टंट। आणि ह्या सर्व गोष्टी पेपरला येणाऱ्या असतात। आपण यावर पेपरला कसे प्रश्न येते ते पण बघूया लेक्चरमध्ये, ठीक आहे ना। चलो, आता बघा, इफ सोबत जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल प्रेझेंट वापरतो तेव्हा ते काय असते? जनरल ट्रूथ किंवा सायंटिफिक फॅक्ट। आपण जर म्हटलं असेल, जर आपण पाणी गरम केलं तर तापतं, तर तापलं किंवा तापणार असं म्हणत नाही आपण, तापतं। म्हणजे जर बघा सिंपल, आता या ठिकाणी इफच्या ऐवजी व्हेन पण येऊ शकतो, ठीक आहे ना। सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स। आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे नेमकं काय तर SVO किंवा SV5O। इथे पण काय लागेल? SVO किंवा SV5O। V5 काय आहे तर क्रियापदाला जेव्हा SES किंवा IES प्रत्यय लागतो त्याला आपण V5 असं म्हणतो, ठीक आहे। म्हणजे मी जर म्हटलं असेल प्ले, प्लेचं प्लेज होणार, प्लेचं प्लेज होणार। मी जर म्हटलं असेल मेक, मेकचं मेक्स होणार, मेकचं मेक्स होणार, टीचचं टीचेस होणार, रनचं रन्स होणार, ठीक आहे ना। असं तर तो जो V5 आहे ना, हा कधी असतो वाक्यामध्ये? हा जर ए ग्रुपचा करता, बी चा करता। आता हे ए ग्रुप काय आहे, बी ग्रुप काय आहे, हा हे पण लेक्चर एक वेगळं असणार, ते मोठं असणार आणि ते इम्पॉर्टंट असणार, ठीक आहे ना। पण सध्या बघू आपण आय, वी, यू, दे आणि ही, शी, इट या ठिकाणी सिंग्युलर नेम ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी V5 चा वापर करतो आपण। हा सर्व भाग तुम्हाला मी नंतरच्या लेक्चरमध्ये शिकवेल। तात्पुरतं बघा, या ठिकाणी तुमच्या म्हणजे पारंपरिक म्हणण्यानुसार तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्याला V5 लागतो, ठीक आहे ना। पण जेव्हा आपण ए ग्रुप बी ग्रुप शिकू तेव्हा आपण तृतीय पुरुषी एकवचन हा शब्दच विसरून जाऊ, ठीक आहे ना। चलो, तर मी जर म्हटलं असेल आय टीच यू, आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो। आणि या ठिकाणी मी जर म्हटलं असेल शी टीचेस यू, शी टीचेस यू, शी टीचेस यू, तर हा टीच का बरं आला? बघा, इथे टीच आला, इथे टीचेस आला, का बरं? कारण हा जो ए आहे ना, आय आहे, तो ए ग्रुपचा करता होता आहे आणि शी हा करता बी ग्रुपचा आहे, म्हणून आयला टीच लागलं, शीला टीचेस लागलं। मग असे ए ग्रुपचे करते कोणते कोणते आहे, बीचे कोणते कोणते आहे, हे लिस्ट खूप मोठी आहे, न संपणारी आहे, ते व्यवस्थितरित्या शिकावंच लागतं। दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ए ग्रुप आणि बी ग्रुप सविस्तर बघू, ठीक आहे। चलो, मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स त्या ठिकाणी V1 किंवा V5 चा वापर आपण करत असतो, ठीक आहे। मग आता बघा, इफ यू रिस्पेक्ट, हे आहे 0 कंडिशन, टाइप 0 याला म्हणतो आपण। इफ यू रिस्पेक्ट पीपल, पीपल रिस्पेक्ट यू। जर तुम्ही लोकांचा सन्मान केला, लोक तुमचा सन्मान करेल। जर तुम्ही लोकांना शिव्या दिल्या, लोक तुम्हाला शिव्या देईल, ठीक आहे ना। असा देईल म्हटल्यापेक्षा देतात असं म्हणायचं। म्हणजे जर आपण लोकांचा सन्मान केला तर लोक आपला सन्मान करतात, जर लोकांना प्रेम दिलं तर लोक आपल्याला प्रेम देतात, ठीक आहे ना, असा अर्थ। इफ वी आर काइंड टू अदर्स, अदर्स आर काइंड टू अस। म्हणजे इफ यू लव्ह पीपल, पीपल लव्ह यू, ठीक आहे ना। जनरली आपण जेव्हा टाइप 1 म्हणतो, हा टाइप 0 आहे, जेव्हा आपण टाइप 1 चा विचार करतो तेव्हा इफ सोबत सिंपल प्रेझेंट असतं आणि नंतर मग सिंपल फ्युचर असतं। म्हणजे इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास केला तर पास होशील, ती टाइप 1 आहे। मग सर तुम्ही आम्हाला सांगा, इफ नंतर सिंपल प्रेझेंट मग सिंपल फ्युचर आहे, ठीक आहे, इट्स ओके। म्हणजे इफ यू स्टडी यू विल पास, या ठिकाणी का नाही येत? इफ यू लव्ह पीपल, पीपल विल लव्ह यू,
असं नाही येऊ शकत. कारण बघा हे त्रिकाळ सत्य असतं. त्रिकाळ सत्य म्हटल्यापेक्षा हे जनरल फॅक्ट आहे. म्हणजे जर तुम्ही लोकांना प्रेम दिलं तर लोक तुम्हाला प्रेम देतात, देणार नाही. बघा ना फरक आहे. जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि जेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकतो, दोन्ही वाक्यांमध्ये फरक असतो. म्हणजे मराठीत बोलताना, ठीक आहे ना, जेव्हा मी म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स तेव्हा तो, ते, तात, त, ता असा मराठी उच्चार होतो. म्हणजे मी रोज सकाळी उठतो, माझी आई रोज सकाळी उठते, माझा भाऊ या ठिकाणी काम करतो, माझे बाबा रोज पेपर वाचतात, मी रोज रात्री 9 वाजता हे व्हिडिओ लेक्चर्स बघतो. तो येतात सिंपल प्रेझेंट टेन्स, तो येतात. पण जेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणतो तेव्हा नार, इल किंवा ऊ असं येते. काय येते बघा, नार, इल किंवा ऊ. म्हणजे आपण उद्याला गावाला जाऊ, उद्याला मी तुला पैसे देणार, ती परवाला तुला नोट्स देईल. ऊ, नार, इल किंवा ऊ हे असते सिंपल फ्युचर टेन्स. तो येतात सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि म्हणून बघा सिंपली आहे, इफ यू लव्ह पीपल, जर तुम्ही लोकांना प्रेम दिलं तर लोक तुम्हाला प्रेम देतात. देणार हे होईल नाही होणार हा भाग नाही, पण तो देतात हे महत्वाचं आहे. कारण तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, दोन्ही ठिकाणी आलेला. पण जेव्हा मी म्हणतो इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास केला तर तू पास होशील, होणार. ठीक आहे, मग या ठिकाणी असते इफ यू स्टडी यू विल पास. विल म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स, यू विल पास. ठीक आहे ना, ते असते टाईप 1 कंडिशन. आपण तेही बघू. सध्या आपण बघू टाईप 0 कंडिशन. बघा, इफ वी लव, इफ वी हेल्प पीपल, पीपल हेल्प अस, हेल्प. ठीक आहे, इफ यू हिट द वॉटर इट बॉइल्स, इटला बॉइल्स आलं, V5 आलं, हेल्प पीपलला V1 आलं. फरक आहे हा V1 आहे, हा V5 आहे. पीपलला V1 आलं, अदर्सला R आलं, पीपलला रिस्पेक्ट आलं. इफ यू स्टडी ग्रामर इट गेट्स इझियर, इट आलं तेव्हा गेट्स आलं. असं का बरं आलं या ठिकाणी, V5 का बरं आला? कारण हा जो इट आहे ना तो करता बी ग्रुपचा आहे. ठीक आहे, चलो. व्हेन वी वर्कआउट वी फील हेल्दियर, जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला हेल्दियर वाटते. बघा, इफ द पॉवर गोज आउट वी कांट वॉच मूवीज. म्हणजे तात्पर्य काय आहे, हे सिंपल असतात. दोन्ही ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. इफ सोबत पहिल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसऱ्याही वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याला म्हणतो आपण जनरल ट्रूथ. बघा, जनरल ट्रूथ हा शब्द पेपरला आलेला आहे. जे मी या ठिकाणी लिहितो ते सर्व पेपरला आलेलं आहे. पेपरचं ॲनालिसिस करून हे लेक्चर बनवलेलं आहे. बघा, फूड फ्रीजेस इफ यू पुट इट इन टू द फ्रीजर असंही वापरता येते. मी जर म्हटलं असेल इफ यू लव्ह पीपल पीपल लव्ह यू, किंवा पीपल लव्ह यू इफ यू लव्ह पीपल असंही म्हणता येतं. म्हणजे बघा, इफ यू लव्ह पीपल, इफ यू लव्ह पीपल, पीपल लव्ह यू, पीपल लव्ह यू. किंवा तुम्हाला इथून सुद्धा वाक्य सुरू करता येतं, पीपल लव्ह यू इफ यू लव्ह पीपल. ठीक आहे, असो. आता बघा, इफ आय हॅव अ लॉट ऑफ वर्क आय स्टे इन ऑफिस टिल नाईट. ठीक आहे ना. इफ वी हॅव टाइम वी गो. टीचर्स गेट अँग्री इफ स्टुडंट्स डोंट डू देअर होमवर्क. सर्व ठिकाणी या ठिकाणी सर्व ठिकाणी काय आहे, सिंपल इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स. याला म्हटलं जाते 0 टाईप. ठीक आहे, 0 टाईप पेपरला आलेला आहे. टॅक्स असिस्टंट 2017 ला. बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. इफ इट रेन्स, जर पाऊस आला, इफ इट रेन्स, जर पाऊस आला, हा मग काय करेल, मग द मॅच इज कॅन्सल्ड. आता ज्यांचा अभ्यास असतो त्यांना पटकन समजते की मॅच इज कॅन्सल्ड, द मॅच इज कॅन्सल्ड. बघा, मॅच इज कॅन्सल्ड हा आहे इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स. हा आहे मॅच, इथे आहे इज. या ठिकाणी मॅच विल कॅन्सल पाहिजे होतं, विल कॅन्सल पाहिजे होतं. हे टाईप 1 आहे. बघा, समोर जेव्हा बघू ना आपण हे टाईप 1 ची कंडिशन आहे ही. कोणती, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल फ्युचर टेन्स. ठीक आहे, या ठिकाणी इथे विल पाहिजे होतं म्हणून हे वाक्य चुकीचं आहे.
ठीक आहे. इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल नाही. मॅच एकतर मग पॅसिव्ह असतं तर मग मॅच विल बी कॅन्सल राहिलं असतं किंवा वी विल कॅन्सल द मॅच असं राहिलं असतं, पण ते या ठिकाणी इज मेड खात नाही म्हणून ते वाक्य चूक आहे. ए वाक्य चूक आहे. मग जिथे ए आहे ते कापून घ्या. इथे ए आहे, इथे पण ए आहे, कापला आपण. ठीक आहे. मग बघा, इफ आय ईट चीज, जर मी चीज खाल्लं मग काय होईल? इट गिव्ज मी, इटला गिव्ज लागेल कारण तो V5 आहे. ठीक आहे ना. इट हा करता बी ग्रुपचा आहे. इट गिव्ज मी इंडायजेशन. बरोबर आहे. जर मी चीज खाल्लं तर मला अपचन होते. मग होते मी चीज खाऊ शकत नाही, मला अपचन होते. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. हे टाईप 0 आहे मित्रांनो, टाईप 0. कारण बघा ना, इथे पण इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आय ईट आणि इट गिव्ज मी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि म्हणून हे वाक्य बरोबर आहे. बी करेक्ट आहे. मग बी करेक्ट आहे. ठीक आहे, बघू आता. इफ आय विल हॅव टाइम, सगळ्यात पहिले लिहून घ्या, नोंद करून घ्या. तुम्ही हा लेक्चर बघतानाच नोंद करून घेत चला. एक वही ठेवायची जवळ, त्यावर लिहत चला की जे मी सांगतो ते सगळं लिहत चला, कारण हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे इफ नंतर इफच्या वाक्यामध्ये समजा कधीही विल येणार नाही. इफ सोबत कधीही फ्युचर टेन्स येणार नाही. इफ सोबत बघा, इफ सोबत काय काय येतं तर सिंपल प्रेझेंट येतं, सिंपल पास्ट येतं, पास्ट परफेक्ट येतं. ठीक आहे. असं तर या ठिकाणी हे येणार, पण कधीही सिंपल फ्युचर येणार नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स येईल, सिंपल पास्ट टेन्स येईल आणि पास्ट परफेक्ट टेन्स येणार. तर मग हे वाक्य चुकीचं आहे ना. ओनली बी करेक्ट. असं पेपर तुम्ही लिहू शकता. बघा, आता आहे प्रोबेबल कंडिशन, संभाव्य गोष्ट. आतापर्यंत आपण काय पाहिलं? जनरल कंडिशन. जर तुम्ही लोकांना प्रेम दिलं तर लोक तुम्हाला प्रेम देतील. आता आहे जर तुम्ही एक काम केलं तर दुसरं काम होईल, ही कंडिशन प्रोबेबल कंडिशन. प्रोबेबल कंडिशन टाईप 1. इथे काय असते? प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, सजेशन, ॲबिलिटी, प्लॅन्स, प्रॉमिसेस आणि ऑफर्स हे सर्व शब्द पेपरला आलेले आहे. ठीक आहे. बघा, प्रोबेबल कंडिशन टाईप 1. याच्या आधी काय पाहिलं आपण? टाईप 0. हे काय आहे? टाईप 1. टाईप 0 मध्ये काय असते? इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स. टाईप 1 मध्ये काय असते? इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल फ्युचर टेन्स. डोक्यात ठेवा. तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. माझे प्रश्न लिहायचे आहे, उत्तर वाक्य लिहायचे आहे आणि तुम्हाला तुमचे वाक्य बनवायचे आहे. ठीक आहे ना. चलो, आता या इफ सोबत मग हे अनलेस काय आहे सर? तर बघा, इफ म्हणजे जर नाही होत. इफ म्हणजे जर तर होते. ठीक आहे ना. आणि जर तर, इफ म्हणजे जर तर आणि अनलेस म्हणजे होते इफ नॉट म्हणजेच जर नाही तर. ठीक आहे ना. जर नाही तर हे होणार अनलेस. आता बघा, आपल्याला काय शिकायचं या ठिकाणी? इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल फ्युचर टेन्स. जर करता एखादं काम करेल तर दुसरं काम होईल. लिहून टाका वाटल्यास. तुम्ही जेव्हा नमूद करता, लिहिता, तेव्हा लिहा जर करता एखादं काम करेल तर दुसरं काम होईल. ठीक आहे ना. म्हणजे इफ यू स्टडी यू विल पास. इफ यू स्टडी यू विल पास. जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल. इफ सोबत काय आहे? इफ सोबत आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. यू स्टडी हा बेस फॉर्म आहे वर्बचा आणि म्हणून तो सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. या ठिकाणी V1 किंवा V5 दोनपैकी एक काही पण राहू शकते. यू आहे करता ए ग्रुपचा आहे म्हणून त्या ठिकाणी V1 लागलं. पण जर करता बी ग्रुपचा राहिला असता तर मग स्टडीज आलं असतं. इफ ही स्टडीज, इफ शी स्टडीज, इफ राजू स्टडीज. ठीक आहे ना. या पद्धतीचं. इफ यू स्टडी यू विल पास. इफ यू स्टडी यू विल पास. जर तू अभ्यास करशील तर पास होशील. ठीक आहे. बघा, जर तू अभ्यास करशील तर पास होशील. हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. याला काय म्हटलं जाते? प्रोबेबल कंडिशन, संभाव्य गोष्ट. बघा ना, बरोबर आहे ना. जर तुम्ही अभ्यास कराल तर पास व्हाल. जर तुम्ही फास्ट धावाल तर तुम्हाला 10 मिळेल. ठीक आहे ना. असा अर्थ. आपण असं वाक्य लिहू शकतो. इफ आता आपण या ठिकाणी शी लिहू. ठीक आहे ना. इफ शी रन्स फास्ट. इफ शी रन्स फास्ट, मग काय होईल? शी विल गेट
द ट्रेन, तिला ट्रेन मिळेल. जर ती फास्ट धावली तर तिला काय मिळेल, तिला ट्रेन मिळेल. म्हणजे इथे सुद्धा काय केलं आपण, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स लिहिलं आणि मग काय समोर लिहिलं, सिंपल फ्युचर टेन्स. हा विल प्लस V1 काय दाखवतो, सिंपल फ्युचर टेन्स दाखवतो. ठीक आहे, सिंपल फ्युचर टेन्स दाखवतो. ठीक आहे, मग आता बघा, आता हे वाक्य मग असंच लिहायचं काय नाही, या वाक्याला उलटही लिहिता येते. म्हणजे इफ सोबत कधी पण इथे काय असतो, सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि हा मेन क्लॉज आहे. यू विल पास हे वाक्य तुम्ही कुठेही लिहा, ते मेन आहे, त्याचा अर्थ पूर्ण आहे, तू पास होशील, तुला ट्रेन मिळेल. हे वाक्य कुठेही लिहा, कुठेही बोला, त्याला एक अर्थ आहे, त्याचा अर्थ पूर्ण होतो. पण जर म्हटलं इफ यू स्टडी, जर तू अभ्यास केला, हे वाक्य पूर्ण नाही आहे. किंवा मी जर म्हटलं असेल इफ शी रन्स, जर ती धावली, तिला फुल स्टॉप, त्याचा अर्थ आहे काय, त्याला अर्थ नाही. म्हणजे या वाक्याचा अर्थ जर पूर्ण करून घ्यायचा असेल तर या वाक्याला सिंपल प्रेझेंट टेन्सला सिंपल फ्युचर टेन्सवर डिपेंड राहावं लागतं. बघा ना तुम्ही, मी जर म्हटलं असेल इफ यू स्टडी, जर तू अभ्यास केला, त्याला अर्थ पूर्ण नाही. त्याचा अर्थ पूर्ण व्हायला हे वाक्य वापरावंच लागेल आपल्याला. इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास केला तर पास होशील. या वाक्याला असं लिहिता येते बघा, इथून लिहू शकता आपण, यू विल पास या वाक्याला आपल्याला ऑर मध्ये असंही लिहिता येते, फक्त यू वाय कॅपिटल लिहायचा, यू विल पास. आता मात्र या ठिकाणी कॉमा द्यायचा नाही. इथे आपण कॉमा दिला, इफ यू स्टडी कॉमा यू विल पास म्हटलं, ठीक आहे. पण जेव्हा आपण असं हे वाक्य उलट लिहितो, मेन क्लॉज तिकडे लिहितो, यू विल पास, तेव्हा इथे ते वाक्य येते मग इफ यू स्टडी. आता मात्र इथे कॉमा द्यायचा नाही. कॉम्याचं काम कोण करते या ठिकाणी, इफ करते. आणि कायम लक्षात ठेवा, इफ सोबतच सिंपल प्रेझेंट टेन्स येणार कधी पण. म्हणजे बघा, इफ सोबतच समोर सिंपल प्रेझेंट टेन्स आलं, तुम्ही जर उलट लिहिण्याचा प्रयत्न केला, इफ सोबत तुम्ही सिंपल फ्युचर वापरलं, वाक्य चुकते. चूक म्हणजे असं नाही म्हणू शकतो तुम्ही इफ यू विल पास, चूक. बघा ना, इथे आपण काय म्हटलं मगाशी, इथे बघा इफ सोबत इथे आपण विल लिहिलं, जमलं काय नाही, ते वाक्यात चूक आहे. कारण इफच्या वाक्यात किंवा अनलेसच्या वाक्यात विल किंवा शॉल येत नसते, सिंपल फ्युचर टेन्स किंवा कोणताही फ्युचर टेन्स येत नसते. ठीक आहे, चलो. हा, हे वाक्य कसं लिहाल मग, हे वाक्य कसं लिहाल, शी विल गेट द ट्रेन इफ शी रन्स फास्ट. म्हणजे सरळ विषय आहे, तुम्हाला इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्सच लिहावं लागेल. सरळ घ्या, याला एक राऊंड घ्या, याला एक राऊंड घ्या. आता हे दोन बॉक्स तुम्ही कुठेही हलवू शकता. म्हणजे हा बॉक्स घेतला तर तिकडे जाईल, तो बॉक्स इकडे येईल, तो बॉक्स येताना त्या बॉक्समध्ये इफ म्हणजे हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य दोन्ही राहील. ठीक आहे ना, ते असं उलट होणार नाही. इफ सोबत सिंपल फ्युचर लागणार नाही, याला म्हटलं जाते प्रोबेबल कंडिशन. जर त्याने मला हेल्प केली तर मी त्याला हेल्प करेल किंवा मी त्याला पैसे देईल. ठीक आहे, जर तू मला माझ्या प्रोजेक्टमध्ये काम म्हणजे हेल्प केली तर मी तुला त्याचं क्रेडिट देईल. जर तरचं वाक्य याला म्हटलं जाते कंडिशनल सेंटेन्सेस. ठीक आहे ना, या ठिकाणी बघा, आता जर नाही तर जर म्हटलं आपण तर बघा, इफ यू डू नॉट स्टडी you will not pass. If you do not study, you will not pass. जर तू अभ्यास करशील नाही तर तू पास होशील नाही. मग आता आपण जेव्हा इफ डू नॉट वापरतो, इफ नॉटचा वापर करतो, त्याच्या ऐवजी तुम्हाला अनलेसचा वापर करता येतो. अनलेस हा शब्दच निगेटिव्ह आहे. आपण जेव्हा शाळेत शिकलो यूज अनलेस असं वापरायचं, असं करायचं, त्या ठिकाणी आपल्याला समजलं नव्हतं. पण आता आपल्याला समजून घ्यावंच लागेल, कारण कॉम्पिटिशन पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत आहे आपली. ठीक आहे ना, आणि म्हणून बघा, इफ आणि नॉटच्या ऐवजी तुम्ही असा अनलेस लिहू शकता. अनलेस. आता डू पण कापावंच लागेल ना, कारण नॉट का बरं आला, डू आहे, डूला नॉट लागून आला. ठीक आहे ना, आणि म्हणून इफ डू आणि नॉटच्या ऐवजी तुम्हाला अनलेस लिहावं लागेल. अनलेस मध्येच नॉट इन्क्लूड आहे, म्हणून अनलेसच्या वाक्यात कॉमा येईपर्यंत नॉट लिहू नये. जे मी बोलतो आहे ते सर्व तुम्ही नोट म्हणून लिहत चला आणि हे वाचत चला. पेपरला हे येणारं आहे मित्रांनो. ठीक आहे ना, समोर मेन्स एक्झाम आहे बघा. अनलेस यू, मग काय होईल वाक्य, अनलेस यू
अनलेस यू हो काय स्टडी, आता याच्यावर काही फरक पडणार नाही इकडच्या वाक्यांवर. अनलेस यू स्टडी यू विल नॉट पास, म्हणजे दोन्ही वाक्यांचा अर्थ बरोबर आहे, सारखाच आहे. म्हणजे मी जर म्हटलं असेल इफ यू डू नॉट स्टडी यू विल नॉट पास किंवा अनलेस यू स्टडी यू विल नॉट पास, दोन्ही वाक्य सारखीच आहे. मग एक हे वाक्य आहे, तुम्हाला असे हजारो वाक्य तयार करता येतात. ठीक आहे, आणि म्हणून प्रॅक्टिस करायची असते आपल्याला. प्रॅक्टिस खूप मोठी गोष्ट आहे आणि याला काय म्हटलं जाते, प्रोबेबल कंडिशन. म्हणजे इफ सोबत किंवा अनलेस सोबत किंवा व्हेन सोबत सुद्धा. मग त्या ठिकाणी भरपूर गोष्टी आहे, व्हेन आहे, थोड्या गोष्टी आहे त्या ठिकाणी, इकडे पण भरपूर गोष्टी आहे. इथे फक्त सिंपल फ्युचरच नाही आहे, इथे पण 8 प्रकारच्या गोष्टी आहे. इथे फक्त इफ अनलेसच नाही आहे, हे पण 8 प्रकारचं आहे. आता हे सर्व मी सिलेबसमध्ये शिकवलेलं आहे सगळं सर्व. ठीक आहे, चलो याला काय म्हटलं जाते बघा, प्रोबेबल कंडिशन. आता पेपरला आलेला प्रश्न बघा, राज्यसेवा 2016चा प्रश्न आहे हा काय सांगतो, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली एक्सप्रेस, करेक्टली कधी करेक्ट विचारतात तर कधी इनकरेक्ट विचारतात. ठीक आहे ना, करेक्टली एक्सप्रेसेस द प्रोबेबल कंडिशन, लाईकली शक्यता असण्याची, शक्यता संभाव्य गोष्ट. प्रोबेबल कंडिशन कोणती आहे म्हणते, आता ओळखा काय आहे आपला नियम. काय आहे आपला नियम आहे त्या इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि इकडे काय आहे सिंपल फ्युचर टेन्स मी शिकवल्यापैकी. पण इथेही भरपूर गोष्टी आहे, त्या आपण सध्या थांबून देऊ. फक्त हे बघा, हेच पुरेसं आहे. ठीक आहे ना. इफ ही वर्क्स सॅटिस्फॅक्टरीली, इफ ही वर्क्स, ही करता कोणत्या ग्रुपचा आहे तर तो बी ग्रुपचा आहे, तो सिंग्युलर आहे. ठीक आहे ना, म्हणून त्याला वर्क्स लागलं, V5 लागलं, बरोबर आहे. इफ ही वर्क्स इथपर्यंत बरोबर आहे. जर त्याने समाधानकारकरित्या काम केलं, ही विल बी प्रमोटेड. आता ही विल बी प्रमोटेड, आता तुम्ही म्हणाल सर मग इथे या ठिकाणी ही विल बी प्रमोटेड आलं, मग हे काय आहे नेमकं, ही विल बी प्रमोटेड आलं तर बघा, कंपनी विल प्रमोट हिम. याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होते, ही विलचं काय होईल विल बी, ही विल बी, V1चं काय होईल V3, पास्ट पार्टिसिपल. ही विल बी प्रमोटेड बाय अवर कंपनी. मग हे आहे ही विल बी प्रमोटेड. प्रत्येक ठिकाणी बाय अ कंपनी लिहिलं पाहिजे बा असं नाही. आणि मी जे हे म्हटलं लक्ष द्या, इफ यू स्टडी यू विल पास द एक्झाम, किंवा या वाक्याला तुम्हाला पॅसिव्ह याचा करता येतं. म्हणजे इफ यू डू नॉट स्टडी द एक्झाम विल नॉट बी पास्ड बाय यू, मग विल नॉट बी आलं. ठीक आहे, आता हे खूप आत गेलो आपण. ठीक आहे ना, चलो. म्हणजे मग हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य आहे आपलं कोणतं, प्रोबेबल कंडिशन. मग खाली आहे का नाही बघू, इफ ही हॅड वर्क सॅटिस्फॅक्टरीली. आता जेव्हा आपण सर्व कंडिशन्स बघू, इफच्या मी तुम्हाला 2 कंडिशन शिकवल्या. एक शिकवली टाईप 0, आता ही आहे टाईप 1. तर टाईप 2 टाईप 3 बाकी आहे, त्यामधल्या या कंडिशन्स आहे. टाईप 3ची कंडिशन आहे ही, इफ ही हॅड वर्क. म्हणजे इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स जेव्हा असतो तेव्हा समोर वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, मस्ट हॅव प्लस V3 किंवा माइट हॅव प्लस V3 असतं. या ठिकाणी फक्त काय आहे, कुड बी प्रमोटेड आहे, म्हणून वाक्यात चूक आहे. ठीक आहे, बघा ना काय म्हटलं या ठिकाणी, इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स, समोरचं वाक्य आहे ते इम्प्रॉबेबल कंडिशन. इम्पॉसिबल किंवा प्रोबेबल. ठीक आहे ना. हे इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3 आला असेल तर समोर काय पाहिजे म्हटलं मी, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, माइट हॅव प्लस V3 किंवा मस्ट हॅव प्लस V3. म्हणजेच काय, या ठिकाणी जर पास्ट परफेक्ट टेन्स आला असेल, हॅड प्लस V3 आला असेल तर हे पाहिजे. आणि त्याने काय केलं या ठिकाणी, त्याने इथेच प्रश्न विचारला, हा बघा, इफ ही हॅड वर्कड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे पण समोर कुड हॅव नाही आहे, म्हणून वाक्यात चूक. ठीक आहे ना. इथे बघा, हॅड ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही वुड हॅव बीन प्रमोटेड, चूक. इथे पण हे नाही आहे,
इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली, ईडी आहे ना, ईडी आहे, पास्ट आहे, या ठिकाणी मात्र तुम्हाला वुड बी प्रमोटेड नाही पाहिजे होतं. ठीक आहे, सॉरी, हां, करेक्टली एक्सप्रेस इन प्रोबेबल कंडिशन. ठीक आहे, तर या ठिकाणी दोन्ही वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. फक्त एवढंच की प्रोबेबल जे कंडिशन आहे, प्रोबेबल कंडिशन लाईकली, ती फक्त पहिली आहे. ठीक आहे, असं ही हॅड त्या ठिकाणी चुकलोच ना, पण हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. एक बरोबर आहे, हे बरोबर आहे, मात्र प्रोबेबल कंडिशन कोणती आहे, पहिली आहे. ठीक आहे, असेही प्रश्न पेपरला येतात. पुन्हा बघा, आता साल बघा, राज्यसेवा 2016, या वर्षी पेपर झाला. हा जर पेपर विद्यार्थ्यांनी पूर्ण ॲनालिसिस केला असता, ते समजून घेतला असता, तर बघा 17ला पण तोच सेम प्रश्न आला. बघा, इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली, इफ ही वर्क्स सॅटिस्फॅक्टरीली, हेच वाक्य, सेम वाक्य आलं. इफ ही वर्क्स सॅटिस्फॅक्टरीली, ही विल बी प्रमोटेड. पहा, रिपीट होतात. राज्यसेवेला पण प्रश्न रिपीट होतात प्रश्न होतात रिपीट, व्होकॅब्युलरी रिपीट होतात, प्रत्येक गोष्ट रिपीट होऊ शकते. म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही, परंतु भरपूर गोष्टी रिपीट होऊ शकतात. मग त्याच रिपीट होऊन सरळ सेवेला येतात. सरळ सेवेचे प्रश्न इकडे येतात, इकडचे प्रश्न तिकडे जातात, सेंट्रलचे प्रश्न इकडे येतात, इकडचे सेंट्रलला जातात. असं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधले PYQs पाहणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे ना. असो, मग आता बघा, इफ ही वर्क्स सॅटिस्फॅक्टरीली, ही विल बी प्रमोटेड. वाक्य बरोबर आहे. कोणतं आहे पण ते वाक्य? हा काय म्हणतो, द कंडिशन एक्सप्रेस्ड इन द सेंटेन्स इज अबव इज, काय आहे ते वाक्य? ते काही इम्प्रॉबेबल आहे का? नाही. इम्पॉसिबल? नाही. इमॅजिनरी? नाही. ते आहे प्रोबेबल कंडिशन. आपण काय पाहून राहिलो बघा, काय सुरू केलं आपण? प्रोबेबल कंडिशन. म्हणजेच एक एक गोष्ट, एक एक शब्द या ठिकाणचा महत्त्वाचा आहे, म्हणून सर्व लिहून घेत चला, तुम्हाला याचा फायदा केव्हा ना केव्हा होईल. ठीक आहे ना. बघा, हे सर्व पेपरवर आलेले प्रश्न आहे. ठीक आहे, चलो आता काही वाक्य बघू आपण याचेच. प्रोबेबल कंडिशनचे वाक्य बघा. इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास केला तर पास होशील. इफ सारिका गेट्स अबव 95%, हर डॅड विल टेक अ लॅपटॉप फॉर हर. जर सारिकाने 95च्या वर मार्क्स आणले तर तिचे बाबा तिला लॅपटॉप घेऊन देईल. बरोबर ना. जर एक क्रिया झाली तर दुसरी क्रिया होईल, हे सांगितलेलं आहे इथे. प्रोबेबल कंडिशन, संभावना आहे त्या गोष्टीची. असं म्हणजे इफ यू रन फास्ट यू विल गेट द ट्रेन. ठीक आहे. इफ यू वर्क प्रॉपरली, जर तू प्रॉपरली काम करशील तर मग काय होईल? यू विल बी प्रमोटेड इन अवर कंपनी. बघा ना, यू विल बी प्रमोटेड, तुला प्रमोट केल्या जाईल, किंवा कंपनी विल प्रमोट यू. पॅसिव्ह वॉइस आहे का? ठीक आहे ना. कंपनी विल प्रमोट यू किंवा यू विल बी प्रमोटेड, हा आहे ऍक्टिव्ह पॅसिव्हचा भाग. इफ यू ऍक्सेप्ट ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स, जर तू पूर्ण शर्ती अटी मान्य केल्या, मग काय करेल? वी शॉल कन्फर्म युअर ऑर्डर, आम्ही तुमची ऑर्डर कन्फर्म करू. ठीक आहे ना. इफ यू डोंट ईट नाव, जर तू आता खाशील नाही, यू विल बी हंग्री लेटर, तुला भूक लागेल, तुला भूक लागेल, तुला उपाशी राहील. ठीक आहे, तू उपाशी राहशील. इफ यू डोंट ईट, आता इफ च्या डोंटच्या ऐवजी काय पाहिजे? काय लागू शकते? अनलेस. म्हणजे तुम्ही इथे अनलेस पण लिहू शकता. अनलेस यू ईट नाव, अनलेसच्या वाक्यात मग डोंट लावू नये, कारण अनलेस मध्येच नॉट इन्क्लूड आहे. ठीक आहे ना. इफ शी सेज येस, जर तिने येस म्हटलं, हो म्हटलं, मग मी काय करेल? आय विल टेल माय पॅरेंट्स, मी माझ्या पॅरेंट्सला सांगेल की ती हो म्हणते. आता गोष्ट समोर सरकवा. ठीक आहे ना. असा अर्थ. टाईप 1. If the police go through all old files, they may get some important clues about this case. जर पोलीस, आता एखादी केस असेल, ठीक आहे, जर पोलीस जुन्या फाईलनुसार गेले तर त्यांना काही ना काही क्लू मिळणार. ठीक आहे ना. असा अर्थ. मग आता हे वाक्य आहेच आहे, भरपूर थोडे वाक्य. मग हे वाक्य कसे असतात? इफ सोबत सिम्पल प्रेझेंट प्लस सिम्पल फ्युचर टेन्स. तुम्हालाही असे वाक्य तयार करता येतात आणि तुम्ही तयार करा. वाटल्यास कमेंटमध्ये लिहून सांगा. ठीक आहे ना. चलो, पेपरला बघा प्रश्न कसे आले. हे आले अनलेस. आता अनलेस आला, कसं ठेवा. आता आला अनलेस इट विल रेन. चुकलं. काय म्हटलं मी तुम्हाला? या वाक्यामध्ये अनलेस किंवा इफच्या वाक्यामध्ये, इफच्या वाक्यामध्ये किंवा अनलेसच्या वाक्यामध्ये फ्युचर टेन्स येणार नाही, म्हणजे शॉल किंवा विल येणार नाही. आणि इथे यानं काय केलं? अनलेस इट विल रेन आय विल पिक यू ॲट 6 o'clock.
सरळ सरळ विषय आहे, हे वाक्य चुकलं आहे, कारण अनलेस किंवा इफच्या वाक्यामध्ये विल नाही पाहिजे. हां, मग काय म्हणतो, चूज द करेक्ट सेंटेन्स. ए तर इनकरेक्ट आहे, ए इनकरेक्ट आहे. हा काय म्हणतो, करेक्ट ओळखा. म्हणजे जिथे जिथे ए आहे तो भाग कापून टाका. म्हणजे 1 आणि 3 ऑप्शनच चुकले. ठीक आहे. नंतर बघा, इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू. जर तू टेस्ट पास नाही करशील मग तू काय करशील, असा अर्थ. ठीक आहे ना. मग इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू, बरोबर आहे. म्हणजे एका ठिकाणी इफ नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे बघा, डू नॉट प्लस म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे ना. डू किंवा डज जर वापर केला वाक्यामध्ये डू किंवा डजचा तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स होते. आता मग त्याच्यात खूप खोलात जात नाही आपण. ठीक आहे ना. असो, आय डू नॉट गो, शी डज नॉट गो. डू किंवा डज आला असेल त्यानंतर वर्बचं पहिलं रूप लागतं आणि ते होतं सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. ए ग्रुपला डू, बी ग्रुपला डज. इतकं मी सोपं करून ठेवलेलं आहे, ए ग्रुप किंवा बी ग्रुप. ते तो पण लेक्चर आवर्जून बघा. ठीक आहे ना. चलो, इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू. जर तू टेस्ट पास नाही करशील तर मग काय करशील, हे वाक्य बरोबर आहे, बी वाक्य बरोबर आहे. हां, चलो, बी बरोबर आहे. टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री. आता तुम्ही आठवा मी तुम्हाला काय म्हटलं मागं. हां, हे बघा, आठवा याला. मी म्हटलं इफ किंवा अनलेस सोबत भरपूर गोष्टी आहे. इथेही म्हटलं सिंपल फ्युचर टेन्स सोडून भरपूर गोष्टी आहे, फक्त त्या आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाही आहोत. ठीक आहे, कारण टाईमचं पण लिमिटेशन आहे, त्यासाठी आपण वेगळं लेक्चर घेऊन राहिलो, ते बघू. ठीक आहे. चलो, इथे मग सिंपल फ्युचर टेन्स सोबतच एक इम्परेटिव्ह सेंटेन्स पण आहे. आता ओघानं आला म्हणून सांगतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्याची सुरुवात वर्बच्या पहिल्या रूपाने होईल. म्हणजे मी जर म्हटलं असेल गो देअर, जा तिकडे. कम हिअर, शो मी युअर नोटबुक. स्लीप हिअर, स्टँड अप, शो मी युअर शोकॉस नोटीस, किंवा काही पण घ्या. वर्बच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली तर तो काय होतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि तो सुद्धा या फ्युचर टेन्सच्या ऐवजी येऊ शकतो. म्हणजे मग मी काय म्हणेल, तिकडे घेतलं, लक्ष द्या. गो देअर इफ यू वॉन्ट. आता हा जो इफ आहे, इफ सोबत जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ती ही साईड आहे. इफ सोबत बघा, इफ सोबत सिंपल प्रेझेंट आहे ना, नंतर काय पाहिजे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. फक्त ते असं लिहिता येत नाही, इफ यू वॉन्ट गो देअर. ठीक आहे, असंही म्हणता येते, पण गो देअर इफ यू वॉन्ट किंवा इफ यू वॉन्ट गो देअर असंही म्हणता येते. पण जर आपण इफने सुरुवात केली, इफ यू वॉन्ट नंतर कॉमा द्यायचा आणि गो देअर म्हणायचं. बघा, तेच आहे या ठिकाणी मी जे शिकवून राहिलो तुम्हाला ते. हा, हे टेक अनदर सँडविच. टेक हा वर्ब आहे, V1 आहे. ठीक आहे ना. टेक म्हणजे घे, टेक म्हणजे घे. गो देअर, कम हिअर, गिव्ह मी युअर पेन, किंवा टेक अनदर सँडविच म्हणजे आज्ञार्थी वाक्य. वर्बच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली तर त्यासोबत सुद्धा आपल्याला इथे इफ लिहून सिंपल प्रेझेंट टेन्स लिहिता येतं. आणि म्हणून काय म्हणतं याने, टेक अनदर सँडविच इफ यू वॉन्ट, किंवा इफ यू वॉन्ट, इफ यू आर हंग्री, टेक अनदर सँडविच. वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य BC बरोबर आहे. कुठे BC आहे, आन्सर नंबर 4. आणि हे वाक्य आलेलं आहे परीक्षेला कंबाईन ग्रुप C 2019. ठीक आहे. चलो, आता बघा कंबाईन ग्रुप B 2018चा प्रश्न बघा. इफ ही हॅज टाइम. आता ह्या ठिकाणी हॅज का बरं लागलं. जर मी म्हटलं असेल हॅव किंवा हॅज, कर्त्याचा ए ग्रुप, कर्त्याचा बी ग्रुप, इथे लागेल हॅव, इथे लागेल हॅज. मग तृतीय पुरुषी एकवचनी आहे काय, आणि प्रथम पुरुषी अनेक वचनी आहे काय, आणि द्वितीय पुरुषी एकवचनी आहे काय, याचा काही संबंध नसतो. सरळ सरळ आहे. सगळे करते ए ग्रुपमध्ये आहे, इतके करते बी ग्रुपमध्ये आहे. आय वी यू दे प्लुरल नेम ए मध्ये आहे, ही शी इट सिंग्युलर नेम बी मध्ये आहे. इफ ही हॅज टाइम, हीला हॅज लागला, ही इथे आहे, हीला हॅज लागला, बरोबर आहे. म्हणजे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफ ही हॅज टाइम, ही वुड टेलिफोन. आता बघा, हॅज, आपण हॅज घेऊ. ठीक आहे ना. हॅज किंवा हॅव जेव्हा मेन वर्ब असते तेव्हा त्यानंतर V3 असतो. म्हणजे बघा, मी जर म्हटलं असेल ही हॅज पेड द बिल,
त्याने बिल भरलेलं आहे, ही हॅज पेड द बिल, त्याने बिल भरलेलं आहे. आणि मी जर म्हटलं असेल ही हॅज द बिल, त्याच्याकडे बिल आहे. दोन वाक्यांमध्ये फरक आहे. हा काय म्हणतो ही हॅज पेड द बिल, त्याने बिल भरलेलं आहे. आणि हा काय म्हणतो ही हॅज द बिल, त्याच्याकडे बिल आहे. दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे. दोन्ही वाक्यांमध्ये जरी हॅज असेल पण दोन्ही वाक्यांचा टेन्स वेगळा आहे. ज्या ठिकाणी हॅज हा हेल्पिंग वर्ब म्हणून आला तो हा जो पेड आहे ना, पेड पेड पेड, तर तो पेड V3 आहे. हा V3 आहे, वर्बचं तिसरं रूप आहे. म्हणजे हा मेन वर्ब आहे. V3 आहे म्हणजे मेन वर्ब आहे. या मेन वर्बला कोणीतरी सहकार्य करून राहिलं तर हॅजने सहकार्य केलं आणि म्हणून ते दिसते तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. इथे जर हॅड असता तर त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स झाला असता आणि म्हणून हा हॅज काय आहे, हा हॅज आहे हेल्पिंग वर्ब. मग जर तो हॅज हेल्पिंग वर्ब आहे, तो मेन वर्ब आहे, तर तो टेन्स कोणता आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि या ठिकाणी बघा ही हॅज द बिल, हिला हॅज लागलं हे करेक्ट आहे, पण हॅज नंतर कोणतंही मेन वर्ब नाही आहे, नाही ना मेन वर्ब. मग हॅज काय म्हणतो, मीच मेन आहे. मग जेव्हा असे हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून काम करतात तेव्हा ते वाक्य सिंपल टेन्सचे असतात, सिंपल टेन्सचे. ठीक आहे ना. म्हणजे इथे हॅज आहे, हॅव हॅज किंवा एम इज आर हे सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जाईल. आणि म्हणून बघा इफ नंतर ही हॅज आलं तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफ ही हॅज टाइम, ही वुड टेलिफोन यू. आता मात्र एक कंडिशन बघा, समोर सांगतो. ही जी आहे ना इम्प्रॉबेबल कंडिशन टाइप 2, यामध्ये काय आहे, यामध्ये या इफ सोबत सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे V2 आहे. आणि नंतर मग आपण कसं शॉल लिहिलं, विल लिहिलं फ्युचरमध्ये, तर ते नाही आहे या ठिकाणी. शॉल किंवा विल ऐवजी वूड आहे, कॅन ऐवजी कुड आहे, मे ऐवजी माईट आहे आणि त्यानंतर मग V1 आहे. काय म्हटलं मी, इथे सिंपल प्रेझेंट म्हणजे इफ सोबत जर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला तर तिथे तुम्हाला शॉल, विल, कॅन, मे हे नाही घेता येत. तुम्हाला घ्यावं लागते शॉल किंवा विल ऐवजी वूड, कॅन ऐवजी कुड आणि मे ऐवजी माईट. म्हणजे तो रूल असा बनतो बघा, हा जो रूल आहे ना हा असा बनतो रूल, इफ सोबत पास्ट टेन्स जर असेल हॅड किंवा वेअर, इथे वूड नंतर V1 लागतो. ठीक आहे, असा अर्थ. सिंपल पास्ट ह्या तोच तो वूड, कुड किंवा माईट नंतर पण इथे V1 लागतो. इथे पण V1, इथे पण V1. ठीक आहे, ते पाहू आपण, लक्ष द्या. इथे काय म्हटलं मी, इफ सोबत हॅज आहे. इफ ही हॅज टाइम, जर त्याला वेळ असेल तर मग काय करेल, तो काय करेल, ही वूड टेलिफोन. तर या ठिकाणी वूड नव्हतं पाहिजे. इथे जर हॅड राहिला असता, या हॅजच्या ऐवजी हॅड राहिला असता, सिंपल पास्ट टेन्स राहिला असता, तर मग इथे वूड ठीक आहे. पण इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ना, मग इथे विल पाहिजे, वूड नाही पाहिजे. म्हणजे बघा ना, आपण जर समजा शॉर्टकटमध्ये बघितलं, मी जर म्हटलं असेल एकच वाक्य लक्षात ठेवायचं, इफ यू स्टडी वालं, मग हेच वाक्य तुम्हाला या वाक्यावरून तुम्हाला रूल पण समजते आणि तुम्हाला 100 वाक्य सुद्धा बनवता येतात. इफ यू स्टडी यू विल पास, इफ यू स्टडी यू विल पास. आणि जर हे वाक्य आपण स्टडीचं आपण स्टडीड केलं, म्हणजे मी जर म्हटलं असेल इफ यू स्टडीड, तर मग इथे ऑटोमॅटिकली विलचं काय होते, वूड होऊन जातो. यू वूड पास. समजलं का मला काय म्हणायचं तुम्हाला. जर त्या इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे टाइप 1 असेल तर इथे विल किंवा शॉल चालते, कॅन पण चालते, मे पण चालते. पण जर त्या इफ सोबत सिंपल पास्ट म्हणजे V2 असेल तर समोर तुम्हाला वूड लिहावं लागेल किंवा माईट लिहावं लागेल किंवा कुड लिहावं लागेल. ठीक आहे, चलो, तेव्हा ते बरोबर होईल वाक्य. आता बघा इथे काय, मग इथे तुम्हाला या ठिकाणी वूड नाही पाहिजे, इथे तुम्हाला वूड नाही पाहिजे. काय पाहिजे, इफ ही हॅज टाइम ही विल टेलिफोन. तर तो हाच म्हणतो, याचं म्हणणं तेच आहे की बा काय पाहिजे तर सांगा आम्हाला. इफ ही हॅज टाइम ही शूड पाहिजे का, नाही. इफ ही हॅज टाइम ही विल पाहिजे का, हो पाहिजे आहे ना. इथे हॅज आहे, विल आहे, हॅज आहे, इथे विल पाहिजे होतं ना, इथे विल पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे.
इथे हॅज आहे, इथे शॉल पाहिजे काय नाही. बरं ठीक आहे, चाललं असं शॉल विल, पण आयला तर विल पाहिजे ना, शॉल नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणून हे पण चुकीचंच आहे. आणि इफ ही हॅज टाइम, ही हॅज टू पाहिजे का नाही, ही हॅज टू टेलिफोन नाही. ठीक आहे ना, तसं या ठिकाणी हे बरोबर आहे. समजलं. चलो नंतर बघा कंबाईन बी ला आलेला प्रश्न आहे हा. पॉइंट आउट द रॉंग सेंटेन्स. बघा तुम्हाला कधी राईट सेंटेन्स विचारते, तर आयोग तुम्हाला कधी रॉंग सेंटेन्स विचारते, कधी करेक्ट कधी इनकरेक्ट विचारते. लक्ष द्या. आता याने काय केलं, ABCD असे वाक्य दिले आणि ते काय म्हणतो तो करा. रॉंग कोणता आहे बघा. इफ यू डू नॉट मॅरी, इफ नंतर काय आहे, यू डू नॉट मॅरी, जर तू लग्न करशील नाही तर. हा म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, चुकलं नाही काही, बरोबर आहे. हा, यू विल मिस मेनी प्रिसियस लाईफ एक्सपिरियन्सेस. बरोबर आहे. म्हणजे आपला नियम कोणता आहे, या इफ सोबत जर इथे समजा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इथे विल प्लस V1 समोर आहे. म्हणजे इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इकडे सिंपल फ्युचर टेन्स लागेल. बरोबर आहे ते वाक्य बरोबर आहे. जर तू लग्न नाही करशील तर मग तू या जीवनातले लाईफ एक्सपिरियन्सेस तुला मिस करेल. तू बघा, आपल्या लग्न होते, बायको होते, नंतर मग आपण फिरायला जातो, आपल्या लेकरू होते, आपण त्या संगोपन करतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे, हे ज्या मेनी प्रेसियस लाईफ एक्सपिरियन्सेस आहे, तर तू यू विल मिस इट. जर तू लग्न नाही करशील तर तू हे मिस करशील. ठीक आहे ना, हे सांगितलेलं आहे, म्हणजे वाक्य बरोबर आहे. हा, आता लक्ष द्या, एकच घ्या, एकच लक्ष द्या. हेच माहित असेल ना, हे बरोबर आहे. तो काय म्हणतो, रॉंग ओळखा. म्हणजे ऑप्शनमध्ये रॉंग आहे, मग ठीक आहे ना. पण हा म्हणतो रॉंग ओळखा. ए रॉंग आहे का नाही. ऑल द अबव म्हणजे सगळेच रॉंग आहे का, मला माहित नाही बाकीचं, पण ए रॉंग नाही आहे ना, ऑल मध्ये ए आहे. हा असं आहे ते. अनलेस यू क्लीन द हँड्स, जर तू हात धुशील नाही तर मग काय करेल, आय विल नॉट सर्व यू फूड, मी तुला फूड सर्व करणार नाही. आई म्हणते आपल्याला हात धुई, नंतर मग जेवायला बस. हात धुतल्याशिवाय भेटणार नाही. हा मग इफ यू डू नॉट अनलेस यू क्लीन युअर हँड. बघा अनलेस म्हणजे काय, इफ यू डू नॉट. इफ यू डू नॉट क्लीन युअर हँड्स आय विल नॉट सर्व यू फूड, मी तुला फूड वाढणार नाही. म्हणजे हेही बरोबर आहे. हा काय म्हणतो, चूक आहे. बी आणि ते हे चूक आहे. म्हणजे आपले 3 ऑप्शन कटले. कोणतं ऑप्शन बरोबर आहे, नन ऑफ द अबव. मग पाहता आहे दोन्ही बरोबर आहे का. इफ यू डू नॉट टेक केअर ऑफ युअर ओल्ड पेरेंट्स, जर तू तुझ्या म्हाताऱ्या आईबाबांची सेवा करशील नाही मग काय होईल, यू विल रोट इन हेल, तू नरकात सडशील. यू विल रोट इन हेल, तू नरकात सडशील. कधी, जर तू तुझ्या म्हाताऱ्या आईबाबाची सेवा करशील नाही तर. ठीक आहे, चलो म्हणजे हे बरोबरच आहे. अनलेस यू स्टडी हार्ड, द ब्राईट फ्युचर विल नॉट वेट फॉर यू. जर तुम्ही अभ्यास नाही कराल ना तर ब्राईट फ्युचर तुमची वाट नाही पाहणार. तुम्हाला असंच काहीतरी काम करून तुमची जिंदगी गुजरावी लागेल. ठीक आहे ना, असं म्हणजे 4ही बरोबर आहे. नन ऑफ द अबव रॉंग आहे. ठीक आहे, चलो आता बघा, आता ही आहे टाईप 2. याला म्हणतो आपण इम्प्रॉबेबल कंडिशन, असंभाव्य क्रिया. बघा इथे काय म्हटलं मी सरळ तुम्हाला, हा काय असतो, इफ सोबत म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असतो. मग हॅड पण पास्ट टेन्स आहे, वेअर पण पास्ट टेन्सच आहे. इथे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 येतोच, इथे सिंपल पास्ट टेन्स V2 येतोच. म्हणजे एकंदरीत काय, त्या इफ सोबत जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर समोर वुड, कुड, शूड, माइट वगैरे या पद्धतीचा शब्द लागेल. विल नाही लागणार. बघू आपण. ठीक आहे ना. आणि बघा हायपोथेटिकल सिच्युएशन आणि अनरियल सिच्युएशन हे 2 शब्द पेपरला आलेले आहे. यांच्यावर उत्तरं विचारलेली आहेत. कधी आय विश असेल तर समोर पाहू आपण. ठीक आहे, चलो मी तुम्हाला पुन्हा याच्यावर आणेल. हां, फॉरेस्टमध्ये प्रश्न विचारला होता, विच ऑफ द सेंटेन्स आर करेक्ट इफ अ बियर इम्प्रेस्ड यू. इम्प्रेस्ड, इम्प्रेस्ड यू म्हणजे बघा याचं कसं असते ना, मी जर म्हटलं असेल इफ शी टेल्स मी आय विल टेल यू. जर तिने मला सांगितलं तर मी तुला सांगेल. आता बघा, इफ शी टोल्ड मी, तर आता काय होतं या ठिकाणी, आय वुड टेल यू. म्हणजे विलचं काय होते इथे ऑटोमॅटिकली वुड होते. कधी होते वुड, जेव्हा इथे V1चं V5 होते
टेल्स किंवा टेल हा V1 आहे. त्याचं जर आपण टोल्ड केलं V2 केलं तर तिकडे विलचा वूड होतो. ठीक आहे ना. चलो मग आता बघा, इफ अ बेअर एम्ब्रेस्ड यू, जर तुम्हाला अस्वलीने आलिंगन दिलं, जर तुम्हाला अस्वलीने आलिंगन दिलं तर मग काय होईल? यू आर क्रश्ड टू डेथ. यू आर क्रश्ड टू डेथ. ठीक आहे ना. या ठिकाणी बघा करेक्ट सेंटेन्स ओळखायचं या ठिकाणी तुम्हाला. इफ तो बिअर इम्प्रेस, इथे आर नाही पाहिजे या ठिकाणी. ॲक्च्युली हे पास्टमध्ये गेलं असतं, इथे वूड वगैरे पाहिजे होतं. इफ आय आस्क आय शूड पण चालतं बघा. शूड पण चालतं. सिम्पल पास्ट शूड चालतं. सिम्पल पास्ट शूड चालतं. हे कोणत्याही पुस्तकात दिलेलं नाही आहे. आपण फक्त आयोगावरूनच घेतलेलं आहे. ठीक आहे ना. कारण याचं उत्तर कोणत्या पुस्तकात नाही आहे, दिलं नाही कोणत्या पुस्तक लिहिणाऱ्यांनी. ठीक आहे. चलो म्हणजे बी बरोबर आहे, ए चूक आहे. वी शॉल बी एक्साइटेड इफ वी लेट आवर इमॅजिनेशन्स रन अवे विथ व्हॉट माइट हॅव हॅपन. हे शिकण्यासाठी खूप वेळ लागतो मित्रांनो, खूप समज लागतो इंग्लिशचा. बघा वी शॉल बी एक्साइटेड हा झाला दुसरा भाग सिम्पल फ्युचर टेन्सचा. शॉल बी नाही पाहिजे, वुड बी पाहिजे होता. इफ वी लेट आवर इमॅजिनेशन्स रन अवे, रन आहे ना रन, तर मग इथे शॉल ठीक आहे. वी शॉल दोन्ही बरोबर आहे. रन अवे विथ व्हॉट माइट हॅव हॅपन, जर आपल्याला काय घडते हे माहीत राहिलं असतं तर मग आपण खूप एक्साइटेड राहिलो असतो, असा तुझा प्रश्न आहे. खूप मोठा प्रश्न आहे तो. ठीक आहे. दोन्ही वाक्य बरोबर आहे. BC करेक्ट आहे. कुठे BC करेक्ट आहे. डिटेलमध्ये जावं लागतं त्याच्यासाठी. ठीक आहे. चलो आता बघा अनरियल कंडिशन. दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट आहे वेअर, दुसरी गोष्ट आहे हॅड. ठीक आहे. वेअर करता स्वतः काहीतरी असणे आणि हॅड करत्या जवळ काहीतरी असणे. बघा मला म्हणायचं असेल, समजा मी जर म्हटलं इफ आय वेअर अ बर्ड, जर मी पक्षी असतो तर मग मी काय केलं असतं? आय वूड फ्लाय, मी उडलो असतो. आय विल फ्लाय नाही पाहिजे, आय वूड फ्लाय पाहिजे. याला म्हटलं जाते अनरियल कंडिशन. म्हणजे ते होऊ शकत नाही ना. मी जर म्हटलं असेल इफ आय हॅड अ बंगलो, इफ आय हॅड बंगलो आय वूड लिव्ह देअर. तर या ठिकाणी मला म्हणायचं आहे वूडच पाहिजे. जर अशी अनरियल कंडिशन असेल, ठीक आहे, तर वूडच पाहिजे. इफ आय हॅड, ठीक आहे. हे बघा वेअर आणि हॅड अनरियल कंडिशन, तर वूडच पाहिजे समोर. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण कल्पना करतो, जर माझ्याकडे हे असतं मी ते केलं असतं, जर माझ्याकडे खूप मोठा पैसा असता मी अमुक केलं असतं, जर शाहरुख खान माझा काका असता तर मी फिल्म इंडस्ट्रीत गेलो असतो. ठीक आहे ना. असा अर्थ. म्हणजे इफ आय हॅड समथिंग, कर्त्याजवळ काहीतरी असते, इथे कर्ता स्वतः काहीतरी असतं. जर मी म्हटलं असेल इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर, जर मी स्वतः PM असतो तर मग मी काय केलं असतं? आय वूड चेंज द सिस्टीम, मी सिस्टीम चेंज करून टाकली असती. आय वूड चेंज द सिस्टीम इफ आय वेअर द PM. फक्त या कल्पनाच आहे. ठीक आहे ना. मी जर म्हटलं असतं की इफ आय हॅड मच मनी आय वुड बाय अ कार, जर माझ्याकडे मनी असता, पैसा असता, मी कार घेतली असती, तर कल्पनाच आहे. कल्पना असेल तर ती झाली अनरियल कंडिशन, लक्ष ठेवा, किंवा हायपोथेटिकल कंडिशन. बघा हायपोथेटिकल सिच्युएशन किंवा अनरियल कंडिशन हे पेपरला आलेलं आहे. बघा पेपरला आलेलं आहे हे. अनरियल कंडिशन कंबाईन ग्रुप B 2018चा प्रश्न आहे तो. काय म्हणतो हा? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस एक्सप्रेस अनरियल कंडिशन. म्हणजे इथे आता आपल्याला वेअर किंवा हॅडचा वापर करायचा आहे. सोबत समोर वूड पाहिजे. इफ इट रेन्स ऑन टाइम द फार्मर्स विल सो द सीड फॉर खरीफ. जर पाऊस वेळेवर आला तर लोक म्हणजे फार्मर्स खरीप हंगामात पेरणी करेल. की बरोबरच आहे. हे काही अनरियल नाही आहे, त्याचं रिअल कंडिशन आहे. ते टाईप 1 आहे, म्हणून हे पण होणार नाही. काय होणार नाही? हे अनरियल होणार नाही. अनरियलसाठी आपल्याला एकतर हॅड पाहिजे, एकतर त्या वाक्यामध्ये वेअर पाहिजे किंवा हॅड पाहिजे, समोर वूड पाहिजे. ठीक आहे. आता बघा ही कंडिशन कशी होईल.
इफ वी हॅड इनफ मनी होऊ शकते. जर आपल्याकडे खूप जास्त पैसा असता मग मी काय केलं असतं, आय वूड परचेस एव्हरी युजफुल सायंटिफिक डिव्हाइस. मी सगळे सायंटिफिक डिव्हाइस खरेदी केले असते. पण कल्पनाच आहे नाही, कल्पनाच आहे, अनरियल आहे, म्हणून 2 बरोबर आहे. मग 2च बरोबर आहे, इथे काही ABCD नाही आहे दिलं, 2 बरोबर. ठीक आहे, चलो वाक्य बघा इम्प्रॉबेबल कंडिशनचे. म्हणजे हेच वाक्य इथे लिहिलेलं आहे आपण. इफ आय वेअर द CM आय वुड चेंज द सिस्टीम. इफ यू वेअर माय ब्रदर, जर तू माझा भाऊ असता, आय वुड गिव्ह यू मनी, मी तुला पैसे दिले असते. इफ पूजा वेअर माय बेस्ट फ्रेंड, जर पूजा माझी बेस्ट फ्रेंड असती तर मग शी वुड इन्व्हाइट मी ऑन हर वेडिंग. जर ती माझी बेस्ट फ्रेंड असती तर तिने मला इन्व्हाइट केलं असतं, पण तिने केलं नाही आहे. हां, इफ आय वेअर अ बर्ड आय वुड फ्लाय, मी जर पक्षी असतो उडलो असतो. इफ ही वेअर यू, जर तो तू असता तर मग ही वुड इमिजिएटली रिझाईन, त्याने पटकन रिझाईन दिलं असतं. इफ आय हॅड मनी, जर माझ्याकडे पैसा असता, आय वुड परचेस अ कार, मी विकत घेतली असती कार. इफ आय हॅड विंग्स आय वुड फ्लाय. म्हणजे कल्पना असेल तर ते काय होते, इम्प्रोबेबल कंडिशन किंवा अनरियल किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन. इफ इट रेन, ईडी आहे बघा, वूड लागला. इफ यू वेंट, वूड लागला. इफ शी फेल्ड, वूड लागला. इफ वूड बघा इथं कॉल्ड, मग वूड लागला. इफ नंतर इम्प्रूव्ड, वूड इथं वूड लागला. म्हणजे जर इफ सोबत सिंपल पास्ट असेल तर समोर विल किंवा शॉल किंवा कॅन किंवा मे पाहिजे नाही. काय पाहिजे मग, वूड पाहिजे किंवा माईट पाहिजे किंवा कुड पाहिजे. त्यानंतर मग V1 किंवा मग शूड पण चालतं. शूडचं वाक्य कोणत्याही पुस्तकात नाही आहे, ठीक आहे ना. असो, आता बघा राज्यसेवा 2018चा प्रश्न आहे. काय म्हणतो हा इफ यू, काय इफ यू. आता समोर जर वूड प्लस V1 असेल, मग इकडे काय पाहिजे हो, सिंपल पास्ट टेन्स आहे ना. बघा ना, इथे जर वूड प्लस V1 असेल, इथे काय पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स. मग तोच बघा कुठे सिंपल पास्ट टेन्स, स्टडी आहे का नाही, स्टडीइंग नाही, स्टडी नाही, स्टडीड, संपला विषय. उत्तर 4. म्हणजे काय होते, तुम्ही जेव्हा अभ्यास करता आणि प्रामाणिकपणे करता, डिटेलमध्ये करता, चांगल्या शिक्षकाजवळ किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये करता, तेव्हा तुमचा अभ्यास इतका होऊन जातो की तुम्हाला प्रश्न दिसल्याबरोबर उत्तर निघतं. 4 ते 5 सेकंदात उत्तर निघालं पाहिजे, कारण तेवढाच वेळ आपल्याकडे असतो एका प्रश्नाला द्यायला, ठीक आहे ना. चलो इथे बघा राज्यसेवाचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. इफ इट रेन्स आय विल कॅन्सल द मॅच. बरोबर आहे. जर पाऊस पडला तर मी मॅच कॅन्सल करेल. आय विल कॅन्सल द मॅच, वी विल कॅन्सल द मॅच. इफ इट रेन, ईडी आला, इथे V5 सिंपल प्रेझेंट टेन्स. इथे V2, इथे वूड आला, वी वुड कॅन्सल द मॅच. बरोबर आहे. इथे सिंपल प्रेझेंट टेन्स तर विल आला, सिंपल पास्ट टेन्स वूड आला. इथे इफ सोबत विल पाहिजे नाही, इफ सोबत किंवा अनलेस सोबत शॉल किंवा विल पाहिजे नाही. वाक्यात चूक, सी चूक, AB बरोबर. पुढे AB बरोबर, AB करेक्ट, म्हणजे आन्सर ऑप्शन 2 करेक्ट. ठीक आहे, चलो आता बघा. आय विश माय ब्रदर वेअर हिअर, काश मेरा भाई इधर होता. म्हणजे कल्पना आहे नाही, कल्पना आहे ती, कल्पना आहे. आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर, ते बरोबरच आहे. विश म्हटलं असेल तर फक्त वेअर लागेल. विश्ड ईडी म्हटलं असेल तर हॅड बीन लागेल, म्हणजे पास्ट परफेक्ट लागेल. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण काय आहे, हे दोन्ही आहे हायपोथेटिकल सिच्युएशन. रिअल तर नाहीच आहे, पास्ट तर नाहीच आहे, पॉसिबल पण नाही आहे. हायपोथेटिकल सिच्युएशन किंवा अनरियल सिच्युएशन. मी जर म्हटलं असतं, समजा मी गेलो, मला कोणतरी अडवलं, मला कोणतरी मारायला सुरुवात केली, आपण काय म्हणू, आता जर माझा भाऊ राहिला असता ना, मला काढलं असतं. म्हणजे इथे माझा भाऊ असता, तुम्हाला काढलं असतं. म्हणजे काय आहे का भाऊ, नाही आहे. म्हणजेच ती आहे अनरियल सिच्युएशन किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन. ठीक आहे, चलो जस्ट फक्त आपण कल्पना केली. बघा राज्यसेवा 2017, काय म्हटलं मी, राज्यसेवा किंवा कंबाईन सारखी एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला डिटेल अभ्यास करावा लागतो इंग्लिशचा, आणि तोही स्टार्टिंग पासून करावा लागतो. ठीक आहे ना. असो, नाही तर बाबा मग मी पहिले प्री काढतो, मग मेन्स काढतो, मग प्रीचा अभ्यास करतो, मग मेन्सचा करताना इंग्लिश करतो, असं नसते. वेन यू स्टार्ट युअर स्टडी, स्टार्ट विथ इंग्लिश. ओके, चलो आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट बघा. इफ आय हॅड टाइम I should have visited the examination. If I had time,
शूड हॅव व्हिजिटेड हा स्ट्रक्चर चुकीचा आहे, ठीक आहे ना. इथे वूड हॅव चालते, कुड हॅव चालते, माईट हॅव चालते. इथे पण नंतर त्या ठिकाणी हॅड प्लस V3 पाहिजे असतो. इथे काही नाही आहे, वाक्य चूक. इथे हॅड आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून शूड चाललं असतं, पण शूड प्लस V1 चाललं असतं, इथं V3 आहे, वाक्य चूक. ए चूक आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 चूक. ऑप्शन नंबर हां ठीक आहे. चलो. इफ देर वॉज अ रश ऑफ ऑर्डर, जर ऑर्डर खूप जास्त आल्या मग काय करेल, वी हॅड टू वर्क ओव्हर टाईम. इफ देर वॉज म्हणतो ना, इथे हॅड टू म्हणतो, बरोबर आहे. वॉज म्हणतो इफ सोबत, इथं मग हॅड टू म्हणतो, ठीक आहे, इट्स ओके. तसं स्ट्रक्चर नाही ॲक्च्युली हे. इफ आय वेअर अ मिलेनियर आय वुड गिव्ह जनरली टू जनरसली गुड कॉजेस, ठीक आहे ना. आय वुड गिव्ह, आय वेअर आहे ना, वुड आहे, कल्पना आहे, म्हणजे सी बरोबर आहे. मग बी सी, इफ आय वॉज आहे तर मग हॅड टू बरोबर होऊ शकते, बी सी करेक्ट राहू शकते, ठीक आहे. चलो. PS आहे 17चा प्रश्न बघा. हां काय म्हणतो तो, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स मोड का म्हणतो. इफ यू ट्राय यू कुड नाही पाहिजे, ट्राय. इफ सोबत जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल इथे कॅन पाहिजे पण कुड नाही पाहिजे. हां करेक्ट. मग ए जिथे आहे ते कापून टाका. एक आपण टाका, एक आपण टाका, एक आपण टाका. हां. इफ आय वेअर अ किंग, जर मी राजा असलो मग काय केलं असतं, आय वूड हेल्प द पुअर, बरोबर आहे. बी बरोबर आहे, बी बरोबर आहे. इफ शी हॅड वर्कड, हॅड नंतर जर पास्ट परफेक्ट म्हणजे इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स आला, हॅड प्लस V3 आला तर समोर माईट हॅव प्लस V3 पाहिजे. माईट हॅव V3, कुड हॅव V3, वूड हॅव V3 चालते, ठीक आहे. ओके बरोबर आहे, BC बरोबर आहे, BC करेक्ट आहे. नंतर बघा PS 12. इफ आय वेअर यू, जर मी तू असतो मग मी काय केलं असतं, आय वूड पाहिजे मित्रांनो. कुठे आहे वूड, आय वूड नॉट बाय दॅट हाऊस. जर मी तुझ्या जागी असतो तर मी ते घर खरेदी केलं नसतं, असा अर्थ आहे. सरळ सरळ आहे. जे पेपरला आलेलं आहे किंवा येतं, ज्या पद्धतीनं शिकवावं लागतं त्या पद्धतीनं मी शिकवलेलं आहे. लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, ठीक आहे. आता आहे टाईप 3. कोणते, इम्पॉसिबल कंडिशन. टाईप 3 याला काय म्हणतो आपण, टाईप 3. आता टाईप 3 मध्ये काय आहे बघा. इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स आहे म्हणजे हॅड प्लस V3 आहे, हॅड V3 आहे आणि समोर काय आहे मग हेच जे आता तुम्हाला म्हटलं मी ते. इफ सोबत जर हॅड प्लस V3 असेल म्हणजे पास्ट परफेक्ट असेल, समोर काय पाहिजे, माइट हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, मस्ट हॅव प्लस V3 किंवा माइट हॅव प्लस V3. म्हणजे जर कर्त्याने एखादी क्रिया केली असती तर दुसरी क्रिया झाली असती, असा अर्थ. लिहून घ्या, वाटल्यास तुम्ही लिहून घ्या, इथे लिहून घ्या. टाईप 3 मध्ये काय असते, जर एखादी क्रिया झाली असती तर दुसरी क्रिया झाली असती. म्हणजे कसं, मी जर म्हटलं जर मला माहित असतं तर मी तुला भेटायला आलो असतो. जर तू अभ्यास केला असता तर पास झाला असता. म्हणजे काय, तू अभ्यास केला पण नाही आणि पास झाला पण नाही. आपण काय म्हणतो, अरे यार जर तू फास्ट धावला असता तुला ट्रेन मिळाली असती. म्हणजे काय, तू फास्ट धावला पण नाही, तुला ट्रेन मिळाली पण नाही, असा अर्थ. म्हणजे जर एखादी क्रिया झाली असती तर दुसरी क्रिया झाली असती, असा अर्थ. लक्ष द्या. इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स प्लस नंतर काय वूड, कुड, माइट, मस्ट प्लस हॅव पाहिजे, मग V3 पाहिजे. लिहून घ्या वाटल्यास मराठीमध्ये. इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वूड हॅव पास्ट. जर तू अभ्यास केला असता तर तू पास झाला असता. इफ माय कंपनी हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वूड हॅव ॲक्सेप्टेड हर ऑफर द ऑफर. जर कंपनीने मला चांगली ऑफर दिली असती, चांगली सॅलरी दिली असती तर मी कंपनी जॉईन केली असती. इफ शी हॅड आस्क्ड मी दिस क्वेश्चन, जर तिने मला हा प्रश्न विचारला असता मग काय केलं असतं, आय वुड हॅव टोल्ड हर द आन्सर. मी तिला उत्तर सांगितलं असतं. म्हणजे जर कर्त्याने एखादी क्रिया केली असती तर दुसरी क्रिया झाली असती, असा अर्थ होतो. ठीक आहे ना. चलो प्रश्न बघा कसा आता पेपरला. आता हा प्रश्न केव्हाचा आहे मला माहित नाही, मी लिहिलं नाही ॲक्च्युली, पण बघा प्रश्न आहे कंबाईन किंवा राज्यसेवेचा. राज्यसेवा 2019, राज्यसेवा 2019 किंवा 20चा प्रश्न आहे. ठीक आहे ना. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज किंवा आर करेक्ट. हां, इफ वी हॅड फाउंड, पास्ट परफेक्ट टेन्स आहे तो आता शिकवलेला. हां, समोर काय पाहिजे, इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी हॅव टू सेव्ह हिज लाईफ.
नाही, वी कुड हॅव सेव्ड पाहिजे होतं, वाक्यात चूक. इफ वी हॅड फाउंड हिम अर्ली वी माइट हॅव सेव्ड. हा चालते. म्हणजे इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स आला असेल तर समोर काय पाहिजे म्हटलं मी, माइट. बघा, माइट हॅव सेव्ड, कुड हॅव सेव्ड, याचा अर्थ बघा काय होतो. ठीक आहे, सपोज एक केस बघा, एका डोहामध्ये किंवा कुठेतरी एखादा मुलगा बुडाला आणि मग नंतर मग पोहरे गेले. आपण म्हणतो अरे यार माहीत नाही, म्हणजे आम्ही जर त्याला लवकर बघितलं असतं तर आम्ही कदाचित त्याची लाईफ वाचवू शकलो असतो, कदाचित वाचू शकलो असतो. माइट हॅव सेव्ड, वाचवूच शकलो असतो तर मस्ट हॅव सेव्ड. हा वाचवू शकलो असतो, कुड हॅव सेव्ड, वाचवली असती, वुड हॅव सेव्ड. ठीक आहे, म्हणजे तात्पर्य काय, आपल्याला काय पाहायचं लक्ष द्या. तो काय म्हणतो, आपल्याला करेक्ट पाहिजे म्हणतो तो. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर, हॅड प्लस V3, इफ सोबत हॅड प्लस V3 समोर काय आहे, माइट सोबत हॅव प्लस V3 इतकं पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चलो ते बरोबर आहे. इथे हे नाही पाहिजे, इथे विल नाही पाहिजे. नंतर बघा, हाही प्रश्न विस्तार आहे बहुतेक. आता हां, इफ विच ऑफ द सेंटेन्स करेक्ट. हां, इफ आय हॅड नोन दॅट यू वेर कमिंग. अरे जर मला माहीत असतं तू येऊन राहिला मग काय केलं असतं मी. बघा, इफ आय हॅड नोन म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स आहे, समोर काय पाहिजे आहे, समोर पाहिजे आहे वुड हॅव मेट. अरे मी तुला भेटलो असतो, हे वाक्य बरोबर आहे. इफ आय हॅड नोन दॅट यू वेर कमिंग, जर मला हे माहीत असतं की तू येऊन राहिला तर मग आय वुड हॅव मेट यू ॲट द एअरपोर्ट, मी तुला एअरपोर्टवर भेटलो असतो. ठीक आहे, वुड हॅव मीट नाही पाहिजे, वुड हॅव मीट नाही पाहिजे. हां, ते हॅव मीट नाही पाहिजे, हे नाही, बस फक्त ओनली सी करेक्ट आहे काय, ओनली सी. हां, ओनली सी करेक्ट. असे प्रश्न तुम्हाला करता आले पाहिजे, समजले पाहिजे, तेव्हाच शिकण्यात मजा. पेज 17. इफ यू ट्राय कुड, हे झालं आहे आपलं बहुतेक. हे इफ आय वेअर अ किंग आय वुड, हे बरोबर आहे. इफ शी हॅड वर्क बरोबर आहे, इथे मात्र हे बरोबर आहे, BC करेक्ट आहे. झालं आपलं, हे BC झालं आहे. नंतर बघा पेज 17. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी, झाला आहे. हां, जर त्यांनी मला चांगली सॅलरी ऑफर केली असेल मग मी काय केलं असतं, आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब ॲक्सेप्ट केला असता. इफ सोबत जर पास्ट परफेक्ट असेल तर इथे काय पाहिजे, म्हणजे इथे काय पाहिजे, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव V3, माइट हॅव V3, मस्ट हॅव V3, काही पण चालते. ठीक आहे, फॉरेस्टचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इफ शी वर्क्स रेग्युलरली शी मे अचीव हर गोल, बरोबर आहे. इफ सोबत म्हणजे बघा पहिली कंडिशन, म्हणजे पहिली म्हणजे टाईप 1. ठीक आहे ना, प्रोबेबल कंडिशन. इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. सिंपल फ्युचर टेन्स किंवा मे आला, विल नाही आला, मे आला, मे पण चालतो, बरोबर आहे. इफ शी स्टडीड, V2 आहे, इथे मात्र वुड पाहिजे, विल नाही पाहिजे, बी चूक आहे, ए बरोबर आहे. हां, दिसते काय त्याच्यावरून, ए बरोबर, बी चूक, काही हो निघते काय, ए बरोबर करेक्ट पाहिजे ना, ए बरोबर, बी चूक आहे, म्हणजे हे दोन ऑप्शन कटले आपले. सी बघा, इफ यू हॅड ट्राईड यू कुड हॅव ड्रायव्हन, हां बरोबर आहे, कुड हॅव ड्रायव्हन बरोबर आहे. AC पण बरोबर आहे, AC बरोबर आहे. सोपा आहे, काही कडे नसते, फक्त अभ्यास करावा लागतो. याचं पॅसिव्ह वॉइस पण करता येतो, लक्ष द्या. मी जर म्हटलं असेल इफ यू स्टडी यू विल पास द एक्झाम, किंवा मग याचं पॅसिव्ह वॉइस करा, द एक्झाम विल बी पास्ड बाय यू, हे वाक्य बरोबर राहतं. बघा, इफ, हां, आता वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड, आय वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड बाय ऑल, किंवा मग इथे काय आलं असतं, हा फॅक्ट आता पॅसिव्ह वॉइस आहे. ऑल वुड हॅव कॉंग्रॅच्युलेटेड मी, याचं पॅसिव्ह झालं. आय वुड हॅव नंतर बिन लागतो, तर तो पॅसिव्ह वॉइसचा भाग आहे. आय वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड बाय ऑल, कधी पण हे कधी पाहिजे स्ट्रक्चर, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3 कधी पाहिजे, जर इथे पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर हॅव सोबत. ठीक आहे, नंतर बघा इथे हॅड प्लस सीन आहे, शी वुड हॅव लाईक्ड, तोच तो प्रकार आहे मित्रांनो. इफ यू काय
इफ यू हॅड ट्रस्टेड मी यू वूड हॅव गिवन मी द कीज. जर तू माझ्यावर विश्वास ठेवला असता तर तू मला चाब्या दिल्या असत्या. ठीक आहे, असा अर्थ. डिपार्टमेंटचा प्रश्न आहे हा. इफ यू ट्रस्टेड झाला आहे ॲक्च्युली. हे थांबू इथं. ठीक आहे, बघा एक कोर्स आहे माझा, ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, त्यांच्या ॲप्लिकेशनवर. तर त्या ठिकाणी मी डिटेल शिकवलेलं आहे. आता हे थोडं घाई झालं, परंतु जर तुम्हाला संपूर्ण इंग्लिश ग्रामर अगदी बेसिकपासून शिकायचं असेल, एक एक गोष्ट तुमचे कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून घ्यायचे असतील, तर तो कोर्स खूप जास्त चांगला आहे तुमच्यासाठी. भरपूर लोक, शेकडो लोक, ॲक्च्युली हजारो विद्यार्थी, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी हा कोर्स घेऊन राहिले, तो पाहून राहिले. आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर इतरसुद्धा कोर्सेस खूप छान आहेत, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. थँक्यू.